आज कॉलेजमध्ये असं काही होईल वाटलंच नव्हतं. तर विषय असा झाला की नमस्कार राम मंडळी, 100 डेज मिनी व्लॉग चॅलेंज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आमच्या कॉलेजमध्ये दांडिया इव्हेंट होता, त्याचीच तयारी चालू होती. आज निम्म्याच्या वर सगळी तयारी झालीच होती, थोडंफार तयारी राहिली होती. आम्ही सगळेजण तयारी करत होतो. हे असा आम्ही सुंदर मखर तयार केला होता. त्या मखर मध्ये कलश स्थापना करून पूजा करणार होते. त्यासाठी इतकं सुंदर आम्ही मखर तयार केलतो. मखर वगैरे बनवून झाल्यानंतर ना टॅटू आर्टिस्ट आमचे सगळे बाहेर येत होते. नवरात्री इव्हेंट आहे आणि माझ्या हातावर टॅटू नाही असं कधी झालंय का? आमच्या वर्गातल्या मुलांना टॅटू करायला सांगितलं तर बघा हे काय करून ठेवलेत माझ्या हातचं. तेवढ्यात आमचे लेक्चर स्टार्ट झाले आणि एक्सप्लेनेशन करण्यासाठी मला पुढे बोलवले होते. माझा व्हिडिओ काढू नका म्हणा, तरी पण माझा व्हिडिओ काढलेत. बघा काय म्हणायचंय मुलांना. लंच ब्रेक झाला, आम्ही सगळेजण डबा खाऊन घेतला. मग नंतर ना टॅटूचं काम परत चालू झालं. आमच्या वर्गात आर्टिस्ट लोकांची कमी नाहीये. एक जण आर्टिस्ट आहे, एक जण ब्लॉगर आहे, एक जण एडिटर आहे, एक जण काय ना काय असं आहे. टॅटू वगैरे काढून झालं, मग आम्ही खाली आलो. हे असा बोर्ड घ्यायचं, उघडायचं, कोणाचा तर डोळा येत आहे पण कोणाचा डोळा आला नाही. हे असला ट्रेंड कोण स्टार्ट केलाय काय माहिती. जास्तीचा टाइमपास न करता आम्ही पटापटा डेकोरेशन करायला चालू केलं. मी डेकोरेशनच्या कामामध्ये एक सुद्धा हात लावलो नव्हतो, सगळे मुलंच करत होते. सगळेजण हातावर टॅटू काढून घेतले, मी पण माझ्या हातावर टॅटू काढून घेतलो. कसं झालाय टॅटू कमेंट करून नक्की सांगा. कॉलेज मधले सगळे कामं झाले आणि मी निघालो घराच्या दिशेने. घरी आल्याला अजून एक काम लागलं, फेटा घालण्याची ऑर्डर आली होती. जास्त कोणाला माहित नसेल तर सांगतो, मी फेटा घालण्याची ऑर्डर सुद्धा घेतो. आमच्या डेकोरेशनवर सगळं पाणी पसरून गेलं. पाऊस येणार नव्हता तरी एवढं जोरात पाऊस येत होता काय सांगा तुम्हाला. आम्ही एवढं कष्ट करून केलेलं डेकोरेशन सगळं पावसानं माती करून ठेवलं होतं. एवढा पाऊस आला तरी सुद्धा आम्ही इव्हेंट काय थांबवलो नाही. इव्हेंट तसंच स्टार्ट राहिला आणि आजचा व्लॉग इथंच संपवला. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.